नमस्कार मित्रांनो, लय दिवसानंतर ब्लॉग आता टाकायला लागलो आहे कारण थोडा वेळ मिळाला नव्हता कामाच्या गडबडीतनं. फार्म हाऊसला ॲडजस्ट आहे. आता ही झाडं आहेत. ह्या झाडांना जवळजवळ आता 8 दिवस पाणी सध्या घालायला चालू आहे. काल पार्टी आली आहे फार्म हाऊसला. आता ठिबक केले, झाडांना पाणी घालण्यासाठी ठिबक केलेलं आहे. त्यामुळे आता पाणी बोरला 4.5 इंच पाणी बोरला लागले. त्यामुळं हे पाईपलाईन केलेलं आहे बघा. अशी हे संपूर्ण ही अशी पाईपलाईन केल्या. इथून जे असं पाईपलाईनची सुरुवात होते या पद्धतीने पाईपलाईन इकडं चालू केलेलं आहे. कडवर पाईपलाईन करून वगैरे संपूर्ण झाडांनी पाण्याची सोय वगैरे सगळी केलेली आहे. सकाळी जर एक तास 2 तास जरी पाणी सोडलं सा दररोज तर तेवढं या पद्धतीने ठिबक केलेलं आहे. झाडं आलं तर ही झाडं आता जवळजवळ 2-2.5 वर्षे झालं लावलेत बघा. आणि हे जे झाड आहे हे समोरचं दिसत्याला 1 वर्षातलं ते झाड आहे. 1 वर्षामध्ये एवढं मोठं झालं. त्याचबरोबर हे आंब्याचं जे ह्या झाडाला सुद्धा 2-2.5 वर्ष झाली. थोडं जास्त घुसपा झाला होता म्हणून ते मध्ये जरासं त्याच्या फांद्या वगैरे कट केल्या होत्या. आता मोहर वगैरे चांगला आला, हे पण लावलेत. त्यानंतर आंब्याचे लावलेत, पेरूचे लावलेत, तिकडं सगळे मग नारळीचे लावलेत. आणि वैशिष्ट्य काय, झाडं लावताना जास्त मेंटेनन्स म्हणजे असं बाग वगैरे जास्त असं काही केलेलं नाही. म्हणजे मेंटेनन्स जास्त करता येणं म्हणजे दररोज त्याचा खर्च वाढू नये अशा पद्धतीनं थोडंसं नियोजन केलेलं आहे. कारण काय होतं, आपण जर छोटी झाडं वगैरे लावली असतील किंवा बाग केला असेल, बगीचा वगैरे केला असेल तर त्यामध्ये कसं होतं, त्याचा 4 दिवसाला, 8 दिवसाला, 15 दिवसाला मेंटेनन्स बघायला होतो. मग आयडिया मी काय केल्या की याकडे आता इथं बघा, हे संपूर्ण इथं तर आपण ह्या गेट पत्र सगळं झाडं लावलेले आहेत. ह्या गेटपत्र हे आता ही पण झाडं छान आले. आणि त्याच्या इथं तर ते आता हे आणलेलं आहे पाईपलाईन इथं बनल्या. आता हे बेड जे दिसते तुम्हाला गेल्या वर्षी मी लावलेलं होतं, ते आता केवढं उंच झालं आहे बघा. आणि इथनं 1-2-3 अशी झाडं लावलेले आहेत. हे सुद्धा 1 वर्षापूर्वीच लावलेलं झाड, हे बुंदा दिसतोय ते पण इथं आता उंच झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पाणी त्याला ठिबक हे पाईपनं सोडल्यामुळं जास्तीत जास्त काही अडचण आणि चांगल्या पद्धतीनं याला पाणी पुरवठा होतो.